नमस्कार मित्रांनो, शर्विला आणि बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ छोटासा आहे परंतु महत्त्वाचा आहे। जाऊन बघायचं आहे की लग्न करत नेमकी काय तयारी चालू आहे आणि तुम्हाला आमच्या वाडीचा साधारण व्ह्यू दाखवतो। कशा पद्धतीने कोकणातली घरे असतात। आता मातीची घरं जाऊन पूर्णपणे चिरेबंदी घरं झालीत। हे थोडक्यात कॉन्क्रिटीकरण चालू झाले संपूर्ण कोकणात। आणि असं अजून खूप खाली त्या साईडलाही घर आहेत। एकूण 23 घरांची वाडी आहे। हे समोरचं दिसतंय लग्न घर आहे आणि हे माझं घर आहे आणि बाकी बरेचसे घर आहेत। हा समोरचा रोड बघू शकता, याला आम्ही पाकडी म्हणतो। हाच आमचा विकास आहे, पाकडी म्हणजेच विकास आहे। आणि मग हा आणि समोर जे दिसते तुम्हाला ना पूर्ण जे मोकळं होते पूर्ण मैदान आहे। त्यामुळे इथे गावी येऊन क्रिकेट खेळण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो। संपूर्ण मोकळं मैदान असतं। एक मिनिट मी दाखवतो, प्रयत्न करतो। एवढं मोठं मैदान आहे, खूप मोठं मैदान आहे। ज्यावेळी मी कधी आपण खाली कधी एंट्री करू त्यावेळी आपण मी नक्की दाखवेन मैदान केवढं मोठं आहे। चला आपण जाऊया डायरेक्ट थेट लग्न घरात। आणि हा असा इथून पूर्ण रोशनीला चालू होणार आहे माझ्या मते। या साईडून असा हा रोड आहे असा आणि डायरेक्ट ऑटो जे आहे रस्ता संपतो परंतु ऑटो इथपर्यंत येते आणि माझ्या घराची एंट्री आहे बघा ही। म्हणजे अगदी ऑटो अगदी घराला टच करून लावू शकतो। आणि हा माझा घर आहे। आतमध्ये कसं आहे नंतर दाखवेन कधी, पण बाहेरून साधन असं दिसतं। आणि हे संपूर्ण पाकडी आणि या पाकडीतून रिक्षा आतमध्ये येते। आता एंट्री होते, आपण डायरेक्ट थेट जाऊया लग्न घरात। हा रॅन्डम व्हिडिओ आहे, स्क्रिप्टेड काही नाही आहे, त्यामुळे जो जसा असेल तसं तुम्ही एन्जॉय करा। तयारी बघा, लाईट्स संपूर्ण मंडपाचा व्ह्यू घेऊया आपण। मंडपाची बघा कशी तयारी झाली, जन्नत तयारी झाली जन्नत। छोटे छोटे डेस्क लावलेत बघा। डेस्क, नारळाचे झाड आणि आपल्या जवळ असलेला आंबा, कलमी आंबा। अजून काय पाहिजे? चला डायरेक्ट मंडपात एंट्री करूया आणि बघूया कोण कोण बसलेत। बापरे खूप जण आहेत, संपूर्ण यजमानी आहेत। आणि मला वाटतं तयारी कोणती झाली आहे सांगाल का दादा? बॅनरची तयारी झाली आहे। व्हेरी गुड। हा नाही त्यांचाही इंटरव्ह्यू आपण घेऊया नक्की। त्यांचं सिक्रेटली वेगळा इंटरव्ह्यू घ्यावा लागणार आहे। हा बॅनर चिरंजीव रोशन आणि ऋषाली किती जण आहेत त्याचा सत्कार करणार यांचा बॅनर आहे। सोशल मीडियावाले किती जण आहेत नाव द्या माझ्याकडे, त्याची रांजीकडनं सत्कार करून घेतात। आणि हे बघा, हे सगळे जेवढे पण दिसत नाही यजमानींचंच घर आहे। घर नाही जिल्हा आहे, मी मगाशी म्हटल्याबरोबर गावाकडे बंधू बोल। हा आणि हा चिरंजीव रोशन खुश आहे दुःखात आहे मला काय कळत नाही, खरंच कळत नाही। कारण नाही कारण मी ते सांगतो ना, एक मी म्हणजे काय महाराष्ट्र दिन आहे, एक तर रोशनचं लग्न आहे आणि महत्वाचं काय माहिती आहे का त्या दिवशी कामगार दिन आहे। ते पण रोशनचं लग्न झालंय की नेक्स्ट डे कामगार दिन चालू झालं त्याचा। तर दिनं तर हिडगी अशी होती शिक्की होती ती जवळ की नाही। आणि हा दादा तुम्हाला दाखवला होता, त्याला कापायचं आता संपूर्ण मेहनत घेतो। मिस्त्री बनलाय तो आज। हे बघा फ्रेम तयार करण्याची प्रयत्न चालू आहे। आमचे करवत पण लय भारी, असे कोणी भेटणार पण नाही मार्केटला।
त्यांची खास पाहुणे मला दाखवतो, त्यांची इंटरव्ह्यूच घेणार आहे, त्यांचा बाईट घेणार आहे. हे बघा आमचे व्हिडिओ भाई मंडळाचे आधारस्तंभ. व्हिडिओ भाई कधी आलात काय सांगाल, कधी आला? दुपारी आणि त्यानंतर झोप. बरोबर, दुपार आणि मग झोप. आईचं नियोजन ठरलेलं आहे. झोपेला कॉम्प्रोमाइज नाही, झोप अगदी अग्रस्थानी पाहिजे. कसं वाटतं मंडपात येऊन कसं वाटतंय? खूप छान. गावी कसं वाटतंय? आणि आपले पूर्ण पॅक कार्यक्रम आहेत बरोबर ना? त्यामुळे मंगळवारपर्यंत, पुढच्या मंगळवारपर्यंत धुरा उडवायचे. आणि मंडळाची आपली वाडी, आपली पोरं, आपली मुलं कार्यक्रम आणि आपला कार्यक्रम. आणि आमच्या भाईंचा प्रीत कार्यक्रम नाही, खऱ्या अर्थाने भाई आहेत आमचे, म्हणजे खूप सपोर्ट करतात आम्हाला. आणि ही सगळी चिल्लर पार्टी नाही, उपसेक्रेटरी. आणि हे आमचे गावालेच आहे. मी विचारल्यानं हे बोलतात मला डुगीले, मला डुक्कर आलेकर असं नाही, देऊळकर, डायरेक्ट देऊळकर. करेक्ट ना? देऊळकर, डायरेक्ट देऊळकर, बिंग देऊळकर, प्रॉड ऑफ बिंग देऊळकर. तुझी भावकीच आहे. आणि हा सॉरी, ही माझी भावकीच आहे. खांडेकर म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचा अख्खा गाव जवळजवळ 40% खांडेकरांनी भरलाय. आणि त्या खांडेकरात पण 3 टाईप आहे. खास भावकी आहे माझी. हा, पुढच्या हप्त्यात सविस्तर पद्धतीने सांगितले जातील. आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे. मला अर्थात नक्की नाही बसणार त्या दिवशी. नवरा मुलीसाठी आणि मुलीसाठी ही मस्त सिटिंग अरेंजमेंट. आणि बघा हा साऊंड सिस्टम. साऊंड सिस्टम ही तयारी चालली आहे. दादा तू काय करतोय? हा, काय चालू करतोय? साऊंडचं व्हेरी गुड यार, मस्त. आणि लाइटिंग तोरणं सगळी लावून झालीत की बाकी आहेत? अजून बाकी आहेत ना? मोड एकदम झगमगाट करायचं आहे. चला तर हा छोटासा व्हिडिओ होता. आणि फ्रेम ऑलमोस्ट रेडी होते. जेव्हा रेडी होईल तेव्हा मी पुन्हा एकदा कव्हर करणार आहे लग्नाच्या दिवशी. हे फ्रेम खूप छान बनवले मस्तपैकी. रोशन आणि रुशाली यांचा शुभविवाह. बरेच एकदा सांगतोय 1 मे आणि 2024 असतात. आणि विवाहस्थळ आहे मुक्काम पोस्ट मांजरे, सानेजवाडी. आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असाल किंवा नसाली, पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजच यापुढचा व्हिडिओ येणार आहे साखरपुड्याचा. ओके, साखरपुडा पारंपरिक पद्धतीने कसा केला जातो, काय काय रीतिरिवाज आहेत. अर्थात आम्हाला यजमानांकडून टेम्पोची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या टेम्पोतून जाण्याची मजा ती वेगळी मजा असते. आहे बघा, साऊंड सिस्टम चालू आहे. आणि त्याची थोडीशी मी झालं तुम्हाला ऐकवतो. वा वा, गणपतीच्या गाण्याने सुरुवात. अजून काय पाहिजे? थँक्यू, धन्यवाद. आता पुढे जास्त काय बोलता येणार नाही आहे मला. आणि व्हिडिओ थांबवते. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करत असेल. Like, share and subscribe. Thank you.